नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अशी बातमी देणार आहे, जे बसने प्रवास करणार आहेत, एस-टीने प्रवास करणारे जे जे कोणी असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण की आता इथून पुढे जर तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं कार्ड असेल, तरच तुम्ही बसने प्रवास करू शकता किंवा बसने प्रवास करत असताना तुम्हाला त्या बसच्या सवलतीचा जो फायदा आहे, तो हे कार्ड असल्याशिवाय मिळणार नाही. तर नेमकं ते कार्ड कोणतं असणार आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कार्ड कुठून घ्यायचं आहे, कशा प्रकारचं ते कार्ड असणार आहे, ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ते कार्डचं नाव आहे NCMC कार्ड. हे एस-टी महामंडळाने म्हणजेच जे एस-टीने प्रवास करते त्या सर्वांसाठी हे कार्ड आता अत्यावश्यक आहे, बंधनकारक आहे. जर तुम्ही एस-टीने प्रवास करत असाल, तर तुम्हाला जी एस-टीची सवलत असते, जे 75 वर्षावरील जे लाभार्थी आहेत त्यांना मोफत प्रवास, त्याचबरोबर जे महिला आहेत किंवा 65 वर्षावरील जे कोणी महिला पुरुष असतील त्यांच्यासाठी जे अर्धं तिकीट असते, हाफ तिकीट असते, ते तिकीट हे कार्ड असल्याशिवाय मिळणार नाही. जरी तुम्ही पात्र असाल किंवा 75 वर्षाच्या वरी तुमचं वय असेल किंवा 65 वर्षाच्या वरी तुमचं वय असेल, तरी देखील तुम्हाला हे कार्ड असल्याशिवाय ती सवलत मिळणार नाही, तो लाभ मिळणार नाही मित्रांनो. कारण की आता एस-टी महामंडळाने ही नवीन योजना सुरू केलेली आहे असंच म्हणावं लागेल. हे कार्ड आता सर्वांना काढणे बंधनकारक असणार आहे. लवकरच या कार्डची सुरुवात प्रत्येक एस-टी महामंडळाच्या आगारामध्ये सुरू होणार आहे. तेथूनच तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे. या कार्डची किंमत ₹199 इतकी असणार आहे मित्रांनो. जर तुमच्याजवळ या आधीचं जर एस-टी महामंडळाचं जर कार्ड असेल, त्यासाठी तुम्हाला ₹150 पर्यंत हे कार्ड नवीन घेता येणार आहे. त्यांना ₹50 ची जी आहे ती सूट या ठिकाणी मिळणार आहे. परंतु प्रत्येक प्रवास करणाऱ्याला आता इथून पुढे NCMC कार्ड हे बंधनकारक असणार आहे मित्रांनो. हे कार्ड असेल तरच तुम्हाला एस-टी प्रवास सवलतीमध्ये प्रवास करता येणार, नाहीतर तुम्हाला पूर्ण तिकीट काढूनच एस-टी महामंडळाचा जो प्रवास आहे, तो प्रवास करावा लागणार आहे. तर यासाठी मुख्य म्हणजे मित्रांनो, तुमच्या आधारला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. कारण आधार बेसवरच हे कार्ड निघणार आहे. जे आधार डुप्लिकेट करून 75 वर्षावर ज्यांनी वय करून जे प्रवास करत आहेत, त्या प्रवाशांसाठीच आळा घालण्यासाठी हे नवीन योजना सरकारमार्फत राबविण्यात येणार आहे मित्रांनो किंवा येत आहे. त्यासाठी जे तुमच्या आधारला मोबाईल लिंक असेल त्यावरूनच हे कार्ड बनणार आहे. वेगवेगळ्या आगारामध्ये याची जी केंद्र आहेत, जी सेंटर आहेत, ती देण्यात येणार आहेत. त्या ठिकाणूनच तुम्हाला हे कार्ड काढून घेण्यात येणार आहे. जे ग्रामीण भाग आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये 2000 वरून जास्त एजंट हे नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांच्याकडून देखील तुम्हाला हे कार्ड काढून घेता येणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला एस-टी प्रवास करायचा असेल आणि सवलतीमध्ये एस-टी प्रवास करायचा असेल, तर तुमच्यासाठी हे जे दिसत आहे, हेच NCMC कार्ड हे तुम्हाला काढणे बंधनकारक असणार आहे. या ठिकाणी व्हिडिओ आपला थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.